आज आपण बनवणार आहोत शेवगा भाजी। अगोदर आपण शेवगा कट करून घेऊया आणि एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। नंतर त्यात पाणी घालून थोडंसं मीठ घालायचं। आता हे शेंगा शिजवून घ्यायच्या। 10 ते 15 मिनिटात शेंगा शिजतात तोवर आपण मसाला काढून घेऊया। एक कांदा आणि खोबरं भाजून घेऊ। भाजलेले खोबऱ्याचे काप करून घेऊ आणि कांद्याची साल काढून घ्यायची। थोडेसे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। आता हे मसाला खोबऱ्याचे काप, आलं, लसूण, शेंगदाणे आणि भाजलेला कांदा सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये कोथिंबीर टाकून काढून घेऊया। आपल्या शेंगाही शिजलेले आहे। भाजीला फोडणी घालून घेऊ। 1 वाटी तेल, मिरची पावडर 1 चम्मच, मिरची पावडर फ्राय झालं की आपण बनवलेला मसाला टाकून देऊया। मसाला परतून घेऊ। आता त्यात हा काळा मसाला, 1 चमचा सब्जी मसाला आणि हे शेंगाचंच पाणी भाजीत घालायचं। थोडीशी उकळी येऊ देऊया। चवीनुसार मीठ, आपण शेंगामध्येही मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ टाकायचं। परतून घेऊ आणि आता हे शेंगाचं आणखी थोडंसं पाणी त्यात घालून थोडंसं परतून घेऊया। आता शेंगा पूर्ण घालून घ्या आणि मिक्स करून घ्या। भाजी बघू शकता। आता आपण याला उकळी येईपर्यंत गॅसवरतीच ठेवूया। झाकण ठेवून देऊ। भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। कोथिंबीर घालून भाजी तयार आहे। आता तुम्ही बघू शकता भाजी कशी तयार झालेली आहे। छान कलरही आलेला आहे भाजीला। तुम्हाला जर अशाच भाज्या बनवायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।